नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज दिनांक 25 जानेवारी 2025 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत रात्रीपर्यंत काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले, आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. मित्रांनो, बऱ्याचशा बाजार समित्यांमधील तूर बाजारभावासंबंधी मोठी अपडेट आलेली आहे. तर काल उशिरापर्यंत बाजार समित्यांमधील बाजारभाव कसे राहिले, सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे, संपूर्ण जिल्ह्यातील तालुक्यांमधील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे शहादा. या ठिकाणी काल उशिरापर्यंत जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव निघालेले आहे 6,800 रुपये, कमीत कमी दर 6,500 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,791 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती चंद्रपूर, कमीत कमी दर होते 7,100 रुपये, जास्तीत जास्त दर 7,180 आणि सर्वसाधारण दर 7,145 रुपये. त्यानंतर बाजार समिती पैठण, छत्रपती संभाजीनगर, कमीत कमी दर 6,700, सर्वसाधारण दर 6,896 आणि जास्तीत जास्त दर 7,031 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर सिल्लोडमध्ये सर्वसाधारण दर होते 6,900 रुपयापर्यंत, जास्तीत जास्त दर निघालेले आहे या ठिकाणी 7,000 रुपये प्रति क्विंटल, तर कमीत कमी दर 6,710 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर बाजार समिती कारंजा, आवक आलेली होती 3,000 क्विंटलची, सर्वसाधारण दर होते 7,560 रुपये, जास्तीत जास्त दर 7,560 आणि कमीत कमी दरसुद्धा 560 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती हिंगोली, कमीत कमी दर 6,900 रुपये, जास्तीत जास्त दर 7,780 आणि सर्वसाधारण दर 7,670 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती मुरुम तूर गज्जर, आवक आलेली होती 1,605 क्विंटलची, कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 7,671 रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा 7,671 रुपये. त्यानंतर बाजार समिती सोलापूर तूर लाल, कमीत कमी दर 6,415 रुपये, जास्तीत जास्त दर 7,450 आणि सर्वसाधारण दर 7,075 रुपये. त्यानंतर अकोला बाजार समिती. मित्रांनो, सर्वाधिक बाजारभाव अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला बाजारभाव मिळत असून या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव निघालेले आहे 8,310 रुपये, कमीत कमी दर होते 6,000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर अकोला कृषी उत्पन्नमध्ये 8,060 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती, कमीत कमी दर 7,550 रुपये, जास्तीत जास्त दर 7,910 रुपये आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,702 रुपये. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामधून धुळे बाजार समिती, कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,600 आणि जास्तीत जास्त दर 7,900 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो जळगाव, 31 क्विंटल आवक, कमीत कमी दर 6,300 रुपये, सर्वसाधारण दर 6,400 आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी 7,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ, कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे तुरीला 7,200 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,835 रुपये. त्यानंतर चोपडा, कमीत कमी दर 6,500, सर्वसाधारण दर 6,850 आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,171 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती अक्कलकोट तूर लाल, आवक होती 750 क्विंटलची, कमीत कमी दर 5,800 रुपये, जास्तीत जास्त दर 7,430 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,800 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती मूर्तिजापूर अकोला जिल्हा, कमीत कमी दर 6,540 रुपये, जास्तीत जास्त दर 7,440 आणि सर्वसाधारण दर 6,990 रुपये, आवक होती 600 क्विंटलची. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर, कमीत कमी तूर बाजारभाव 5,850, सर्वसाधारण दर 7,000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 7,301 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती शिरपूर, आवक आलेली होती 105 क्विंटल, कमीत कमी दर 6,060 रुपये, सर्वसाधारण दर 6,576 रुपये आणि जास्तीत जास्त दर 7,201 रुपये. त्यानंतर पुढील तालुका गंगाखेड, कमीत कमी दर 7,400 रुपये, सर्वसाधारण दर या ठिकाणी 7,420 रुपये आणि जास्तीत जास्त दर 7,550 रुपये. त्यानंतर मेकर बाजार समिती तूर लाल, आवक 440 क्विंटलची, कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर या ठिकाणी 7,490 रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी 7,210 रुपये. त्यानंतर बाजार समिती निलंगा तूर लाल, 180 क्विंटलची आवक, कमीत कमी दर 6,800 रुपये, सर्वसाधारण दर 7,100 आणि जास्तीत जास्त दर 7,350. त्यानंतर मुखेड तूर लाल, कमीत कमी दर 6,950 रुपये, जास्तीत जास्त दर 7,220 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,000 रुपये. त्यानंतर सेनगाव, आवक आलेली होती 71 क्विंटल, कमीत कमी दर 6,800 रुपये, जास्तीत जास्त दर 7,210 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,000 रुपये. त्यानंतर ताडकळस, 35 क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर निघालेले आहे 6,800 रुपयापर्यंत, जास्तीत जास्त दर 7,000 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,810 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती,
कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 7,410 आणि सर्वसाधारण दर 7,200 रुपये. त्यानंतर उमरखेड डाकी कमीत कमी दर आहे 7,060 रुपये, सर्वसाधारण दर या ठिकाणी 7,700 आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव मित्रांनो 8,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत या बाजार समितीमध्ये मिळाला असून पुढील तालुका सिंदी सेलू कमीत कमी दर 7,100, सर्वसाधारण दर या ठिकाणी 7,200 आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,300 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर काटोल जिल्हा आहे नागपूर, तूर लोकल कमीत कमी दर 6,550, सर्वसाधारण दर 7,050 रुपये आणि जास्तीत जास्त दर 7,150 रुपये. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तुरीचा वाण पांढरा कमीत कमी दर 5,000 रुपये, जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,500 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,200 रुपये. त्यानंतर बीड बाजार समिती तूर पांढरी आवक आलेली होती 102 क्विंटल, कमीत कमी दर 6,600 रुपये, जास्तीत जास्त दर 7,200 आणि सर्वसाधारण दर 7,017 रुपये. त्यानंतर पाचोरा तूर पांढरी कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर या ठिकाणी 7,690 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,311 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती जामखेड तूर पांढरी कमीत कमी दर 6,800, जास्तीत जास्त दर 7,220 आणि सर्वसाधारण दर 7,000 रुपये. त्यानंतर बाजार समिती शेवगाव तूर पांढरी कमीत कमी दर 6,900, जास्तीत जास्त दर 7,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,950 रुपये. त्यानंतर शेवगाव भोदेगाव तूर पांढरी कमीत कमी दर निघालेले आहे 6,800, सर्वसाधारण दर 6,820 आणि जास्तीत जास्त दर 7,100 रुपये. त्यानंतर परतूर तूर पांढरी आवक 32 क्विंटलची कमीत कमी दर 6,940 रुपये, सर्वसाधारण दर 7,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव परतूर या ठिकाणी 7,060 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे कर्जत जिल्हा अहमदनगर कमीत कमी दर या ठिकाणी 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 7,300 आणि सर्वसाधारण दर 7,100 रुपये. आवक होती 1,060 क्विंटलची. त्यानंतर बाजार समिती आहे मोहोळ तूर पांढरी कमीत कमी दर 6,800 रुपये, जास्तीत जास्त दर 7,000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,910 रुपये. त्यानंतर पुढील तालुका गंगापूर तूर पांढरी 127 क्विंटलची आवक आलेली होती मित्रांनो काल उशिरापर्यंत. कमीत कमी दर निघालेले आहे 6,500चा, सर्वसाधारण दर 6,650 आणि जास्तीत जास्त दर 6,875 रुपये. त्यानंतर पारंडा बाजार समिती कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 7,200 आणि सर्वसाधारण दर 7,150 रुपये. 23 क्विंटल आवक कमीत कमी दर या ठिकाणी 7,000 रुपयाचा मिळाला असून त्यानंतर पुढील तालुका देवळा कमीत कमी दर आहे 5,355 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 6,100, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,605 रुपये प्रति क्विंटल. या ठिकाणी आवक होती 3 क्विंटलची. तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीला मिळत असलेले बाजारभाव. बऱ्याचशा बाजार समित्यांमधील तुरीच्या बाजारभावात स्थिरता बघायला मिळालेली असून आपल्या तालुक्यातील तूर बाजारभाव काय आहे, सध्या तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार.